आमच्या शेतातली लाल आंबाडी आहे। जून मध्ये धूळ पेरणी केली होती आंबाडीची आणि आता नोव्हेंबरच्या शेवटी पूर्ण शेत लाल बोंडांनी बहरलेलं आहे। आंबाडी इन इट्स फुल ब्लूम नाव। जसं कोकणात कोकम तसं विदर्भात लाल आंबाडी, परंतु कोकमासारखी लोकप्रियता मात्र आंबाडीला लाभलेली नाही। अजूनही आपल्याच भागातल्या लोकांना आंबाडीचे जे गुणधर्म आहेत, जे आरोग्यासाठी फायदे आहेत, त्याच्याबद्दल माहिती नाही आणि पिकते तिथे विकत नाही या उक्तीप्रमाणे आपल्याच भागातील लोकांना आंबाडीचं महत्त्व अजून पटलेलं नाहीये। आमच्या विदर्भात लाल आंबाडीला पूर्वीपासून फार महत्त्व आहे। हल्लीच्या काळात असं झालंय की लाल आंबाडीचा लोकांना विसर पडला आहे आणि आंबाडीच्या सुद्धा प्रत्येक आंबाडीचं जे प्लांट असतं त्याच्या प्रत्येक पार्टचा आपल्याला उपयोग होतो। जेव्हा भाजी ताजी असते तेव्हा पानांचा आहारात उपयोग करतात, म्हणजे पानांची भाजी करतात। आंबाडीचे जे पानं असतात ते वाळवून वर्षभर घरात साठवून ठेवायची सुद्धा ग्रामीण भागात अजूनही पद्धत आहे। त्याच्यानंतर लाल बोंडांचं तर आपल्याला सगळ्यांना महत्त्व माहिती आहे की याच्यापासून तर आपण कितीतरी पदार्थ करू शकतो, म्हणजे जाम, जेलीज, सरबत, वाळवलेली पावडर आपण वर्षभर घरामध्ये साठवू शकतो। त्याच्यापासून आपण जसं आपण कोकम वापरतो, आमचूर वापरतो, तसं ह्या वाळलेल्या आंबाडीच्या बोंडांची पावडर आपण भाजीला चव आणण्यासाठी, सरबतासाठी देखील वापरू शकतो। आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट की या आंबाडीच्या भाजीला देवीचं रूप मानलं जातं। मावशी, हो ना? पहिलेपासून सांगा। नवरात्रात हात लावू नाही, देवीचं रूप आहे तर। अच्छा, नवरात्रात आपण तोडत नाही, हातात नाही लावत। आणि अजून मंगळवारी अच्छा जास्त पाळतात, मंगळवार पाळतात। बरं, तर जसं आता मावशींनी म्हटलं की नवरात्रात आंबाडीची भाजी तोडायला चालत नाही, मंगळवार आणि शुक्रवारी सुद्धा ती तोडायला चालत नाही, पण महालक्ष्मीच्या नैवेद्यात आणि इव्हन लक्ष्मीपूजनाच्या दिवाळीच्या वेळेस नैवेद्यात सुद्धा आंबाडीच्या भाजीला मान आहे। आणि घरात जर आंबाडीची भाजी उरली ना, शिळी भाजी, तर ती फेकून देता येत नाही, इतकं महत्त्व आहे त्या भाजीला। तर काय इतकं महत्त्व आहे? कारण शेवटी आपण म्हणजे स्त्रिया महालक्ष्मीचंच रूप आहोत आणि मुख्यत्वे करून स्त्रियांच्या आरोग्यासाठी आंबाडीचं फार महत्त्व आहे। आंबाडीचं जर आपण नियमित सेवन केलं तर लोहाची कमतरता दूर होते, कॅल्शियमचं खूप जास्त प्रमाण असतं आंबाडीमध्ये, त्यामुळे रक्ताल्पता म्हणजे ॲनेमिया दूर करण्यासाठी आणि मासिक पाळीच्या ज्या तक्रारी असतात स्त्रियांमध्ये त्या दूर करण्यासाठी आंबाडीचं सेवन जर आपण केलं तर त्याचा खूप फायदा होतो। आणि मी हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी सांगितलं, म्हणजे पुरुषांसाठी ही भाजी उपयोगी नाही आहे असं अजिबात नाही आहे। ओव्हरऑल सगळ्यांच्याच आरोग्यासाठी आंबाडीची भाजी बहुगुणी आहे आणि तिचा आपण आहारात नक्की समावेश करायला पाहिजे। आंबाडीच्या बियांबद्दल मी सांगायला विसरली, आई तू सांग ना। पूर्वी झड असायची पाण्याची, त्यावेळेला ह्या बिया आणि मोहाची फुलं एकत्र भाजून खायला द्यायचे, त्याने पोटाची विकार वगैरे होत नाही। आणि बेसन, याच्या बियाचं बेसन सुद्धा करतात दळून चक्कीतून। आणि याचे स्टेम जे आहे तर हे पण युजफुल आहे। याच्यापासून पूर्वी दोर बनवायची, प्लास्टिक नायलॉन नव्हतं, एकदम मजबूत दोर, तागासारखंच। आणि मला वाटतं की आता ही पण कला हळूहळू लोक विसरत चालले आहेत, प्लास्टिकच्या दोऱ्यांचा वापर होतो। तर कितीतरी बघितलं ना की कल्पवृक्षच आहे एक प्रकारे आंबाडी, तर निदान विदर्भातल्या लोकांनी तरी आंबाडीला विसरायला नको असं आम्हाला वाटतं। आणि आम्ही आमच्या शेतात मात्र अगदी पहिल्या वर्षीपासून आंबाडी पेरतो आहे आणि आंबाडीचा उपयोग देखील विविध प्रकारे करतो आहे। एक साधारण कागा अश्विनी 15 दिवस झाले ना, एक 15 दिवसापासून आम्ही आंबाडीच्या पाकळ्या वेगळ्या करण्याचं काम सुरू केलं आहे, आंबाडी हार्वेस्ट करून। आणि आमचा रोजचा जो अंदाज आहे की एक काम करणारी महिला साधारण एका दिवसात 4 ते 5 किलो
आंबाडीच्या पाकळ्या बोंडांपासून वेगळ्या करू शकते. सुरुवातीला तर 3.5-4 किलोच करत होत्या, मग हळूहळू ती स्पीड वाढून 5 किलोपर्यंत आली. आणि म्हणजे मला सांगण्याचा माझा हा उद्देश आहे याच्या मागे की शेतकऱ्यांचे जे कामं असतात शेतामधले, ह्या नुसतं आंबाडीबद्दल मी बोलत नाही, कोणत्याही पिकाबद्दल, तर ह्या सगळ्या प्रोसेसेस इतक्या किचकट असतात. म्हणजे आंबाडी साधारण जून महिन्यापासून तर नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत शेतामध्ये उभी असते, तिची काळजी घेतल्या जाते. त्याच्यानंतर ती तोडून अशा पद्धतीने हार्वेस्टिंग करून त्याच्या पाकळ्या वेगळ्या करणं, आणि नुसत्या पाकळ्या वेगळ्या करूनच होत नाही, तर त्या पाकळ्या वाळवणं हे सुद्धा फार, ज्याला आपण म्हणतो की स्किलफुली त्या वाळवाव्या लागतात. थोड्या वेळ उन्हात, त्याच्यानंतर काही दिवस सावलीत, तरच त्यांचा रंग टिकून राहतो, त्यांचं न्यूट्रिशन, त्यांची चव टिकून राहते. आणि जेव्हा एक साधारण 10 किलो ओल्या पाकळ्या आपण सुकवतो, तेव्हा त्याच्यापासून 1 किलो वाळलेली आंबाडीची पाकळी तयार होते. आणि ती वाळलेली जी आंबाडीची पाकळी असते ती बारीक करून त्याची पावडर तयार करणे, ही प्रोसेस सुद्धा फार किचकट आहे. तर जो शेतापासून तर ताटापर्यंतचा प्रत्येक शेतमालाचा प्रवास असतो ना, तो खरं म्हणजे शेतकऱ्याला त्यामागे किती कष्ट आहेत हे शहरी लोकांना कधीच माहिती नसतात. आम्ही सुद्धा जेव्हा स्वतः प्रत्यक्ष 3 वर्षापासून शेती करायला सुरुवात केली, तेव्हा ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टींचा आम्हाला अंदाज यायला लागला, त्याचं महत्त्व कळायला लागलं. तर मला असं वाटतं की शहरी ग्राहकांनी कुठेतरी शेतकऱ्याशी, शेती मातीशी आपली नाळ जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हाच कुठे, जेव्हा फक्त भाजीपाल्याच्या बाबतीत, शेतमालाच्या बाबतीत आपल्याला उदासीनता दिसते की अरे हे इतकं महाग का बरं आहे, तिथे फक्त भावाबद्दल घासघीस केली जाते, तर कुठेतरी हे तेव्हाच कमी होईल जेव्हा शहरी ग्राहक शेतकऱ्याशी जोडल्या जाईल, शेती मातीबद्दल थोडा तो विचार करायला लागेल. तर याबद्दल नक्की विचार व्हावा असं मला मनापासून वाटतं. नमस्कार. आंबाडीचा आमच्या शेतापासून तर गृहउद्योगापर्यंतचा प्रवास आपण सगळ्यांनी आत्ताच बघितला. आणि आराध्य गृहउद्योग मध्ये आंबाडीपासून आम्ही तयार करतो इन्स्टंट आंबाडी सरबत मिक्स. तर इन्स्टंट सरबत मिक्सचा फायदा जे होस्टेलर्स आहेत, जे ट्रेकर्स आहेत, जे लोक प्रवासात आहेत, त्यांना हे अतिशय सोपं जातं करायला. 1 लिटर पाण्यामध्ये आपल्याला हा एक सॅशे पूर्ण मिक्स करायचा आहे आणि तुमचं 1 लिटर सरबत तयार. यात कुठलेही प्रिझर्वेटिव्ह, कृत्रिम रंग, कृत्रिम चव वापरलेली नाहीये, त्यामुळे खूप छान हेल्दी असा हा पर्याय आहे. तसंच आंबाडीची लाल पाकळ्यांची पावडर वापरून आम्ही तयार केलं आहे देसी आंबाडी सूप मिक्स. आणि हे 5 व्हरायटीज मध्ये उपलब्ध आहे. मुगाची डाळ प्लस आंबाडी, नाचणी प्लस आंबाडी, बाजरी प्लस आंबाडी, कुळीथ म्हणजे हुलगा प्लस आंबाडी आणि राजगिरा प्लस आंबाडी. तर राजगिरा प्लस आंबाडी हे तर उपवासाला सुद्धा चालतं. तर बाहेरचे जे सूप मिक्सेस आहेत ज्यांच्यामध्ये कॉर्नफ्लोअर, मैदा, कृत्रिम रंग, चवी ह्या सगळ्या वापरलेल्या असतात, त्यांना हा खूपच छान हेल्दी पर्याय आहे. अगदी लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सगळ्यांना आपण हे देऊ शकतो. तसंच वाळलेल्या आंबाडीच्या पाकळ्या देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि पाकळ्यांपासून तयार केलेली प्लेन आंबाडी पावडर. तर वाळलेल्या पाकळ्या आणि प्लेन आंबाडी पावडर तुम्ही भाज्यांमध्ये, जसं आपण कोकम वापरतो, आमचूर वापरतो, त्यांच्या जागी हा पर्याय म्हणून तुम्ही हे वापरू शकता. सोलकढीला आपण कोकम वापरतो, त्याच्या जागी आपण वाळलेलं आंबाडी पाकळी किंवा पावडर वापरू शकतो. तर विविध प्रकारे आपण याचा आहारामध्ये आंबाडीचा समावेश करू शकतो. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, आंबाडीच्या बिया. आंबाडीच्या बिया देखील आमच्याकडे उपलब्ध आहेत. जे लोक टेरेस गार्डनिंग करतात, किचन गार्डनिंग करतात, इव्हन शेतात देखील पेरणीसाठी
आंबाडीच्या बिया उपलब्ध आहेत. आंबाडीची जी हिरवी पालेभाजी असते ती अगदी कमी मेंटेनन्स मध्ये, कोणतीही विशेष काळजी न घेता छान वाढते आणि व्हिटॅमिन सीचं प्रमाण भरपूर असतं. आयर्न, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स आंबाडीच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात असतात. तसंच ज्या आंबाडीच्या बिया आहेत त्या तेल बियांमध्ये मोडतात. हे बऱ्याच जणांना माहिती नसेल. पूर्वी विदर्भामध्ये आंबाडीच्या बियांपासून देखील तेल काढण्याची पद्धत होती. तसंच अतिशय उच्च प्रतीची प्रथिनं असतात आंबाडीच्या बियांमध्ये. इट इज रिच इन प्रोटीन्स, हाय क्वालिटी प्रोटीन्स. तर जसं आपण चणा डाळीचं बेसन दळून आणतो ना, तसंच आंबाडीच्या बियांचं बेसन देखील विदर्भात अजूनही ग्रामीण भागात दळून आणण्याची पद्धत आहे. आपण ज्या पीठ पेरून भाज्या करतो त्यांना आपण आंबाडीचं बेसन लावून देखील आपण त्या भाज्या तयार करू शकतो. तसंच जे आपलं रेग्युलर आपण गहू, ज्वारी दळून आणतो त्यांच्यामध्ये जर आपण थोड्या प्रमाणात आंबाडीच्या बिया मिक्स करून दळून आणल्या तर त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढते. आजकाल सूर्यफुलाच्या बिया, टरबूज, खरबूज, तीळ, जवस या बिया भाजून खाण्याची पद्धत आहे. तर आंबाडीच्या बिया देखील आपण थोडंसं मीठ लावून भाजून त्याचा मुखवास करून ठेवू शकतो आणि आहारात घेऊ शकतो. तर अशी ही बहुगुणी आंबाडी आणि ह्या बहुगुणी आंबाडीपासून तयार झालेले हे सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत या सगळ्यांचा नक्की आपण आपल्या आहारात समावेश करायला हवा. तर रिजनल, सीझनल आणि ओरिजिनल अशा या बहुगुणी आंबाडीचा अवश्य सर्वांनी आपल्या दैनंदिन आहारामध्ये समावेश करा. धन्यवाद.